नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। सोलापुरात BIS जागो ग्राहक जागो जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। ग्राहकांमध्ये दर्जेदार, सुरक्षित व प्रमाणित वस्तूंबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरो BIS जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागमोडे दादा होते। प्रमुख उपस्थिती म्हणून रेश्मा सय्यद, सायरा मुलानी, प्रीती नायर, सुमित काळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात मार्गदर्शक सौ अनिता राजेंद्र गायकवाड यांनी भारतीय मानक ब्युरो BIS ची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धती, ग्राहकांच्या दृष्टीने BIS चे महत्त्व तसेच ISI मार्क असलेल्या वस्तूंची ओळख व त्यांचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। याशिवाय BIS ची वैशिष्ट्ये, मानांकन प्रक्रिया, दर्जेदार व सुरक्षित उत्पादने वापरण्याचे महत्त्व तसेच वस्तू खरेदी करताना ISI मार्क आणि हॉलमार्क तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निराकरण करून घेतले। या जनजागृती उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये गुणवत्ता, सुरक्षितता आणि मानकांविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली। उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल, टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहोत। हा पहिला टप्पा आहे। याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीचे रोजगार आपण देतोय या कार्यशाळेद्वारे आणि ते रोजगार कशा पद्धतीने होतात ते सांगण्यात येतील। भीमप्रेमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आजपर्यंत अनेक महिलांसाठी कार्यक्रम करण्यात आले। ऍक्च्युली आपल्याला थोडं पावसाअभावी काही अडचणी आल्या, नाहीतर आपण एका स्लाइडद्वारे तुम्हाला आपण दाखवलं असं की कशा पद्धतीचे महिलांना प्रशिक्षण देतोय आपण। मुलींना कराटे शिबिर घेतोय। आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयदा नागमोडे, त्याच पद्धतीने आपल्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सायरा मॅडम मुलानी या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली आणि आजचा कार्यक्रम प्रमुख आकर्षणे ज्यांच्या मार्फत होतोय त्या म्हणजे आमच्या रेश्मा सय्यद मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय। भविष्यामध्ये महिलांना कशा प्रकारे सक्षम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यांना कशा पद्धतीचा रोजगार देण्यात येणार आहे हे आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यावरती अंमलबजावणी करणार आहोत। ठीक आहे, मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष विजयदा नागमोडे यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आजचा कार्यक्रम आपण कशासाठी घेतला? थोडासा पाऊस आला तर चालेल, आपल्याला भिजायला भेटत नाही, आज भिजू मस्त। तर हा कार्यक्रम आपण यासाठी घेतलाय की रोजच्या आपण दैनंदिन जीवनात ज्या वस्तू वापरतो, ISI मार्किंग, हॉल मार्किंग, सोनं चांदी, रोजचं आपलं प्रेशर कुकर, परत आपल्या इस्त्रीज वगैरे, म्हणजे सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू तुम्ही रोज स्वयंपाकघरात हळदी पावडर, मिरची पावडर, बरेचसे खाद्यपदार्थ सगळे जे वापरतात ते कधी तुम्ही टेस्ट करून घेतले का किंवा चेक करून घेतले का की ते ISI मार्किंग आहे की नाही? हे आपल्या शरीराला घातक तर नाही ना? समोरची व्यक्ती आपल्याकडून या वस्तूचा एवढा मोबदला घेते, त्या मोबदल्याच्या बदल्यात त्या वस्तूचा दर्जा तेवढा आहे ना? जी व्हॅल्यू आपल्याकडून तो घेतोय त्याची तो दर्जा आहे की नाही ते आपण कधीच चेक करत नाही। आणि चेक न केल्यामुळे आपण प्रत्येक वेळेस आपली फसवणूक होत असते। सगळ्यात सोपं उदाहरण देते, छोटे उदाहरणानंतर देते, मोठं उदाहरण देते। सोनं घ्यायला जातो बघा आपण, आयुष्यभर पैसे जमा करत राहतो, वर्षातून एकदा आपले कष्टाचे पैसे घेतो, चला बाबा मला 1 ग्रॅमचं काहीतरी घेऊन येते, 2 ग्रॅमचे कानातले घेऊन येते, माझ्या सुनेला काहीतरी सोनं करते, माझ्या मुलाला काहीतरी करून आणते, अशा आपल्या लेडीजच्या भावना असतात। कधी सोनं चेक केलं का? कोणीच चेक केलं नाही सोनं आजपर्यंत, बरोबर आहे ना? आणि सोनं आपण जे प्युअर गोल्ड सोनं आहे ते 24 कॅरेटमध्ये असतं। आपले जे आपण अंगत दागिने आहेत ते 22 कॅरेट असतात। पण आपण दुकानदाराला कधी विचारलं का की काय रे बाबा तुम्ही 22 कॅरेट दिलंय का मला नक्की? हॉल मार्किंग आहे की नाही हे कधी विचारलं का आपण कधीही विचारलं नाही। आणि त्यावेळेस आपली हमखास 101% बरं का नागपुडे दादा, फसवणूक होतेच। दादा तुम्ही कधी सोनं घेताना विचारलं का 22 कॅरेट आहेत का? चेक केलं का? सोनाराचं आपली ओळख असल्यामुळे आपण कधी विचारत नाही। हा, मग तो विश्वास आणि आपण ते वापरतो, कालांतराने मोडायला जातो, मोडायला गेल्यावर सोनार म्हणतात घट आली आहे थोडी, आपल्याला वाटतं वापरून वापरून झीज झाली आपल्या सोन्याची, तेवढे पैसे। झीज म्हणजे काय? खाल्लं की काय आपण ते सोनं मध्ये? झीज कशी झाली?
टेबल खुर्च्यांची का नाही होत झीज? वर्षानुवर्ष लोखंडाचा पलंग तसाच राहतोय, त्याची का नाही होते झीज? मग सोन्याची झीज कसं काय झाली? तर त्यावेळेस आपल्याला ते सोनं 22 नाही 18 कॅरेटचं सोनं दिलेलं असतं. विचार करा, 22 कॅरेट सोनं, तात्पुरता विचार जर आपण केला तर ते लाखाचं सोनं आहे, बरोबर आहे? 1 लाखाचं म्हणजे कमीत कमी होते, ते जास्त आहे पण आपण कमीत कमी समजू. आणि त्या जागेवर तुम्हाला ते 91% सोनं देत नाही, तर ते 18 कॅरेट देतं, म्हणजे 75% सोनं तुम्हाला देत आहेत. तिथेच तुमची 1 तोळ्यामागे 25 ते 30 हजाराची काय होते, फसवणूक होते. आणि फसवणूक कधीच म्हणजे आपण बघितले नाही, हे केलेलं नाहीये. मग ते चेक करण्यासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत मोबाईलवर, ते तुम्ही घर बसल्या तुमचं सोनं चेक करू शकता. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यामागे एक प्लेट असते आणि त्या प्लेटवर HUID नंबर वगैरे असतो. माफ करा, तुम्हाला माझ्यामुळे पावसात भिजावं लागतंय, पण 2-3 मिनिट ॲडजस्ट करा. आणि ते आपण चेक करणं गरजेचं आहे. आता मोबाईलवर मी 2 मिनिटात तुम्हाला ते दाखवणार आहे की HUID नंबर आपल्या मोबाईलला कसा टाकायचा. माझं दिलेलं सोनं BIS ने चेक केलेलं आहे की नाही. BIS म्हणजे काय? आता मी तुम्हाला ते पावसामुळे खूप गडबड झाली माझी, पण BIS म्हणजे भारतीय मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ही खूप मोठी संस्था आहे, भारत सरकारची संस्था आहे. आणि त्या संस्थेकडून मला दिल्ली ब्रांचतर्फे माझी रिसोर्स पर्सन म्हणून निवड झालेली आहे. आणि रिसोर्स पर्सन म्हणजे कसं की प्रत्येक जिल्ह्यात वगैरे असं छोटंसं ट्रेनिंग देणं, प्रत्येक महिलांना, बंधूंना, भगिनींना जागृत करणं की बाबा तू 300 रुपयाची जरी इस्त्री विकत घेतोय, ती ISI मार्किंग आहे की नाही ते पहिले चेक कर. सोनं, चांदी, प्लॅटिनम घेताना ते हॉल मार्किंग आहे की नाही ते पहिले चेक कर. हे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येकाला जागृत करून सांगायचंय की गोष्ट प्रत्येक चेक करून घ्या, स्वतः फसू नका. प्रत्येक गोष्ट घेताना बिल घ्या. तुम्ही विदाऊट बिल घेतायत आणि लोक तुम्हाला फसवतायत बिल नाही दिलं तर. आपण म्हणतो चालतंय, बिल नसेल तरी नका देऊ पावती नाही घेतली, तुम्ही चुकीची बनावट वस्तू घरी घेऊन येताय, तिथे तुमची फसवणूक होते. बघा ना, आता 1 तोळ्यामागे जर तुम्हाला 22 ऐवजी 18 कॅरेट सोनं देत आहेत. 22 कॅरेट म्हणजे 91.67% प्युअर गोल्ड, शुद्ध सोनं आपण ज्याला म्हणतो. तर ते सोनं न घेता आपण 18 कॅरेट घेतो आणि 75% सोनं आपण विकत आणतोय. देताना पैसे 91%चे देतोय. म्हणजे 1 तोळ्यामागे आपले 0 मिनिटात 25 ते 30 हजारांची फसवणूक होते. आणि आपण मजेने घरी येतो, पूजा करतो सोन्याची आणि सोनं घालतो. शेजारच्या बाईला म्हणतो बघ माझ्या नवऱ्याने हे केलंय, पण नवऱ्याची फसवणूक झाली आपल्याला पण माहीत नसते. म्हणजे तिथे आपल्या गोरगरिबांची खूप फसवणूक होते. ती फसवणूक होऊ नये म्हणून बघा, हॉटेलला गेल्यावर आपण पाण्याची बाटली पण घेतो. समजा छोटी बाटली 10 रुपयाची घेतली, ते बाटलीचं पाणी आपल्या शरीराकरता चांगलं आहे की नाही, आउट ऑफ डेट तर नाही ना, एक्सपायरी डेट आपण कधी चेक केली त्या बाटलीची, त्याच्यावर पण ISI मार्किंग असतं. आणि ISI मार्किंगच्या खाली एक लोगो, एक नंबर असतो. तो नंबर जर तुम्ही तुमच्या मोबाईलला टाकला की लगेच तुम्हाला लक्षात येतं की या पाण्याचं प्रोडक्शन चालू आहे की नाही, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, ते माझ्या शरीराला घातक तर नाही ना ते पाणी. या सगळ्या गोष्टी तुम्ही ISI मार्किंग, हॉल मार्किंग मधून चेक करू शकता. दादा बरेचसे यांना हे द्यायचे होते, आपल्याला डेमोज द्यायचे होते, पण पावसाअभावी आपल्याला थोडंसं हे होतंय. पण असू द्या, आता मी त्यातलं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. सोन्याच्या बाबतीत आता उदाहरणं भरपूर आहेत माझ्या बाबतीत जे घडलेली, ते खोटे नाही. सोनं घेताना बघा, मी पण असं धनत्रयोदशीला आपण सोनं करतो दिवाळीला, एक चांगला मुहूर्त बघून 1 ग्रॅम का ना, गोरगरीब काय असे ना, 1 ग्रॅमचं सोनं आपण घरी घेऊन येतो का ते लक्ष्मी असावी. आणि मग मी सोनाराच्या दुकानात गेलेले, सोनार आणि त्यांच्या मिसेस जवळजवळ उभ्या होत्या. आपल्यासारखी गोरगरीब जनता जाते सोनं घेऊन येते. तिथे 2-3 लेडीज उभ्या होत्या. ते सोनार त्या लेडीजला म्हणत होते की काय सगळं 8-22 सगळे काय. जयदा नागमोडे यांचा सत्कार मॅडम करतील, त्यांनी करावा अशी करा विनंती करतात. सत्कार करते. याचबरोबर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतोय त्या रेश्मा सय्यद मॅडमांचा सत्कार सुद्धा मॅडमनी करावा अशी त्याला विनंती करतो. या
आजच्या कार्यक्रमाच्या. एकच सेकंड. एक मिनिट. जय शिवराय. या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनीनं, कारण पावसाचे जो दिवस गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडला नाही आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो दुष्काळी सोलापूर हा दुष्काळी पावसाचं वातावरण असून सुद्धा पाऊस पडत नाही आहे. म्हणून आपण या ठिकाणी जमलेल्या माता भगिनींना पहिला जय भीम नमस्ते सलाम म्हणतो. आणि भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून आपण या संघटनेचं 20 वर्ष झालं, माझं लहान होतो, मी छोटा होतो तेव्हापासून आपण या संघटनेचा कार्यक्रम करत आहोत आणि लोकांना उपयोगी कार्यक्रम आपण महिलांसाठी कार्यक्रम, खूप महिलांसाठीच कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. अण्णा बनसोडे, आपल्या अण्णा बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांना, बेरोजगार महिलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंग लावत आहोत. आमचे रेश्मा मॅडम यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली आहे. जे महिला बेरोजगार आहेत त्यांना आम्ही रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष पण उपस्थित आहेत आणि आमचे मॅडम श्रावणी गायकवाड मॅडम हे पण पुण्यावरून खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि जे काय आहे ते आमच्या रेश्मा मॅडमला तुम्ही आपले प्रश्न त्यांच्याशी शेअर करून आपल्याला उद्योगधंद्यासाठी काय करता येईल, तुम्ही काय करता हे पण त्यांना सांगावं. आणि माझे 2 शब्द मी माझ्या संघटनेच्या मार्फत बोललो. आणि या ठिकाणी उपस्थित तुम्ही माता भगिनी पावसाच्या वातावरणामध्ये बसलात त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. नमस्कार सर्वांना. मी पुणे ब्रांच कडून अनिता गायकवाड रिसोर्स पर्सन म्हणून BIS मध्ये काम करते. तसेच मी आज जागो ग्राहक जागो या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश एकच की BIS म्हणजे काय. BIS म्हणजे भारतीय मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. मग ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे काय, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे सर्वप्रथम भारतामध्ये जे ग्राहक व्यवहार, अन्न आणि इतर सार्वजनिक वितरण आहे त्या वितरण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी संस्था म्हणजे BIS होय. म्हणजे भारतातील केंद्रीय संस्था होय. आणि ही संस्था भारतामध्ये 1986 साली चालू झालेली असून या संस्थेचे सर्व नियम, सर्व कायदे हे 2016 पासून लागू झालेले आहेत. मग या संस्थेचा उद्दिष्ट काय आहे, नेमका उद्देश काय आहे, तर प्रत्येक वस्तूंचं मानांकन करणे, प्रत्येक वस्तूंचा दर्जा तपासणे, प्रत्येक वस्तूंचा दर्जा तपासून झाल्यानंतर त्या वस्तूला ISI मार्किंग, तसेच सोन्या चांदीच्या दागिन्यांना हॉल मार्किंग देण्याचं काम ही BIS संस्था करते. तसेच आपलं ग्राहकांची
सर्व भारतातील जनतेची भेसळ आणि बनावट वस्तूंपासून बचाव करणे यावरती नियंत्रण ठेवते. मग ग्राहकांना याचा उपयोग काय? तर सर्वप्रथम हे संस्थेचं सांगणं एकच आहे की तुम्ही प्रत्येक वस्तू घेताना त्या वस्तूचं ISI मार्किंग चेक करा. त्या वस्तूची मॉडिफाईड डेट म्हणजे ती वस्तू कधी तयार झाली आहे ती तारीख चेक करा. त्यानंतर तिची एक्सपायरी डेट म्हणजे कालबाह्य मर्यादा ती चेक करा आणि प्रत्येक वस्तूचं बिल घेणं विसरू नका. तसेच सोन्याचे दागिने घेताना तुम्ही ते बरोबर 22 कॅरेट आहे की नाही, आपल्याला परफेक्ट ते म्हणजे प्युअर गोल्ड मिळालेले आहेत की नाही. प्युअर गोल्ड मीन्स 24 कॅरेट होतो आणि आपले सोन्याचे दागिने 22 कॅरेट असतात. मग ते 22 कॅरेट परफेक्ट आहे की नाही त्याचा HUID नंबर तुम्ही घ्या. HUID नंबर वरून म्हणजे प्रत्येक दागिन्यांवर HUID नंबर हा 6 अंकी नंबर असतोच. त्या नंबरवरून तुम्ही ते सोनं तपासून पहा, त्याला हॉल मार्किंग आहे की नाही ते बघा आणि नंतरच तुम्ही त्यांच्याकडून बिल घेऊन ते सोनं खरेदी करा. स्वतःच्या फसवणुकीपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करा. हेच या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि सर्व ग्राहकांना जागृत करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतातला जागृत ग्राहक म्हणजे सर्वात सुरक्षित ग्राहक म्हणून यानंतर ओळखला जाणार आहे. धन्यवाद. आज आपण महिलांसाठी जी आज जागरूक कार्यक्रम घेतला, काय मी महिलांना एकच संदेश देईल की प्रत्येक घरोघरात महिलाच सर्व काही. माझ्या मते खरेदी करण्याचं काम महिलेकडे असतात. माझ्या मते आनंदाने प्रत्येक जेंट्स आपल्या महिलेच्याच हातात सर्व कार्यभार दिलेला असतो की तुला जे पाहिजे ते तू आण. मग प्रत्येक महिलेने नुसतं खरेदी करू नका, पण खरेदी करताना प्रत्येक वस्तूची मॉडिफाईड डेट, एक्सपायरी डेट तसेच त्यातलं कंटेंट चेक करा आणि प्रत्येक वस्तू खरेदी करताना त्याचं ISI मार्किंग बघा. महिलांना तुम्ही सोने चांदीच्या दागिन्यांना फारच हे होतात, ते दागिने वर्षातून एकदा घ्यायला जातात आनंदाने, तर ते दागिने घेताना तुम्ही त्याच्यावरचं हॉल मार्किंग चेक करा आणि हॉल मार्किंग चेक केल्यानंतर स्वतः मोबाईलवर ते तपासा की मला दिलेले दागिने हे हॉल मार्किंग, BSI मार्किंग, 22 कॅरेट, HUID नंबर परफेक्ट आहे की नाही ते बघा आणि मगच ते खरेदी करा. आणि इतर वस्तू सुद्धा ISI मार्किंग चेक करा, त्याची गुणवत्ता चेक करा. आणि प्रत्येक महिलेने मोबाईल तर प्रत्येक महिलेकडे असतोच, पण माझी इच्छा आहे की प्रत्येक महिलेने रील स्क्रोल करण्यात टाइम न घालवता BIS केअर ऍप प्रथम डाउनलोड करा. सर्वप्रथम सर्व महिलांनी BIS केअर ऍप आजच डाउनलोड करा आणि त्या केअर ऍप वर बसल्या बसल्या आपण खरेदी केलेल्या इथून मागच्या वस्तू त्या चेक करा की मी कुठेतरी फसवणूक माझी झालेली नाही ना, आणि इथून पुढे फसवणूक होऊ नये म्हणून मी ते कसं चेक करणं ते मी सगळं BIS केअर ऍप वर मी शिकू शकेल का हे स्वतः विचार करा आणि त्या BIS केअर ऍप मधून सर्व काही तुम्हाला शिकण्यास मिळेल. धन्यवाद. तो अंदर घडामोडी बातम्या